मेरी टाइम्स अकेडमी के हैं, बेहतरीन इस श्रृंखला की शान बढ़ाई है और इनका हम मान सम्मान हम जरूर करेंगे। नेक्स्ट वाला हम मान सम्मान जरूर करेंगे। गुरुदेव सिंह जी यहाँ भी है और गुरुदेव सिंह से भी मैं रिक्वेस्ट करूँगा, सर आप भी आइए। गुरुदेव सिंह साहब आप भी आइए, आपका भी हम आदर सत्कार मान सम्मान हम जरूर करेंगे। आपने भी हमें यहाँ पे आके हमारे इस श्रृंखला की शान बढ़ाई है, हम आपका भी स्वागत सत्कार जरूर करेंगे। गुरुदेव सिंह साहब आप आइए। हमारे सरपंच साहब के हाथों से ये आदर सत्कार मान सम्मान होता हुआ और इनका भी हम शुक्रिया अदा ज़रूर करेंगे जिन्होंने इस श्रृंखला में आके हमारे इस श्रृंखला को चांद चांद लगाए दिए। थैंक यू सो वेरी मच, हम उनको भी कहेंगे। उसके बाद और एक बेहतरीन हस्ती यहाँ पे है, ऋषभ वधोनी साहब, चीफ ऑफिसर मर्चेंट नेवी। ऋषभ वधोनी, चीफ ऑफिसर मर्चेंट नेवी और बेहतरीन हस्ती। देखो अब ऐसा हमारे इस श्रृंखला में अगर आप शायद से यूनिफॉर्म में अच्छे तो और बेहतरीन लगता है, क्योंकि हमें तो जिस तरह से चीफ गेस्ट और यूनिफॉर्म में होना ही चाहिए, क्योंकि जो यूनिफॉर्म है ना हमारे देश की शान बढ़ाती है, पहचान बताती है। और आप भी, आपका भी हम शुक्रिया अदा ज़रूर करेंगे। थैंक यू सो वेरी मच, आपने अपना कीमती वक्त इस श्रृंखला को दिया। ऋषभ बदोनी साहब आपको भी हम थैंक यू सो वेरी मच कहेंगे। थँक यू सो व्हेरी मच ऑल। जाऊया आता पुन्हा एकदा आपण मैचच्या दिशेने जरूर जाएंगे हम मैच की दिशा में। अब अगला वाला मुकाबला आपके सामने आने वाला है, दो बड़ी वाली टीमें। ये बड़ा और कड़ा मुकाबला, क्योंकि इस मुकाबले को जीतकर आगे बढ़ने वाली और एक टीम कौन सी होगी, क्योंकि अब यहाँ से बची तीन टीमें, क्योंकि इन टीमों में से एक टीम तो आगे क्वालिफाइड करने वाली है डेफिनेटली, लेकिन वो कौन सी होगी इसके लिए तो पहले फिर मैदान में जाना पड़ेगा, मैदान में अच्छा खेल करना पड़ेगा। अब खेल किसका अच्छा होता है, चलो देखते हैं। चलो मुकाबला ऑन हो चुका है। पहली गेंद तो डाली है गेंदबाज संतोष ने। संतोष गेंदबाज अच्छे हैं, अच्छी गेंदबाजी में विविधता लाते हैं। गेंदबाजी में धीमा या फास्टेस्ट या फिर कटर गेंदबाजी करना जानते हैं, लेकिन अब इस वक्त बल्लेबाज भी है योगेश, बेहतरीन बल्लेबाजी करना जानते हैं। पहली गेंद तो खाली गई, अब दूसरी गेंद इस बार इस गेंद को डाला है। सामने खेळणे का प्रयास था, समोर खेळण्याचा प्रयत्न होताना बघायला मिळाला। आणि इकडे आपण बघितलं तर मग डॉट येतोय। पुन्हा एकदा आपण बघितलं तर मग बॅटरला काही करता येत नाहीये। संतोष आणि संतोष भरपूर भरपूर अनुभवी खेळाडू आहे, 40+ क्रिकेट खेळत असतो। त्याचप्रमाणे पण बघितलं तर एक गाव एक संघाचं क्रिकेट खेळत असतो। आता जे क्रिकेट खेळतोय ना ते म्हणजेच गिरीश संघाचं, आणि ते क्रिकेट खेळत असताना योगेशने कुठेतरी पहिले मिस्टेक केल्या, तर हे बॉल वाया न जाता धावा यायला हव्या होत्या। बॉल खेचला जातोय। आपण बघितलं तर या क्षणाला कव्हर क्षेत्रामध्ये नक्कीच धाव मात्र मिळेल। देखो हमारे पास हमारे प्रमुख अतिथि सचिन जी तिवारी साहब, प्रोप्राइटर विजया तिलक, मेरी टाउन्स एकेडमी के, और उन्हें आते ही यहाँ पे अपना बड़ा वाला दिल, दरिया दिल दिखाया, क्योंकि उनके यहाँ से उनकी ओर से हमें इस श्रृंखला के लिए 21,000 रुपए की जो सपोर्ट मिला है, कैश मिला है, और उसका हम थैंक यू सो वेरी मच कहेंगे। ₹21,000 देणगी सचिनजी तिवारी साहेबांच्या माध्यमातून मिळाली, आणि नक्कीच त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय। थँक्यू सो व्हेरी मच। हा बॉल खेळला जात आहे, ओ ही विकेट नाही आहे, ही मॅच नाही आहे, ही कॅच नाही, ही मॅच आहे। थोडंसं आपण बघितलं मिस्टेक इकडे पण झालं, परंतु तिकडे सगळ्यात मोठी मिस्टेक झाली आहे। बघा ही अतुलची कॅच होती, तुम्ही सोडायला नाही पाहिजे होती, कारण की आज दिवसभरामध्ये ना अतुल नावाचा बोलबाला झाला आहे। सलग 7 बॉलमध्ये 7 सिक्सर त्यांनी ठोकलेले आहेत आजच्या दिवसात,
आणि आधीच्या मॅच मध्ये, या मॅच मध्ये तुम्ही जीवनदान दिले, आता कुठेतरी काहीतरी वेगळं होणार. सध्या तरी मैदानाच्या बघा आतापर्यंत आपण जर विचार करायचा झाला तर चांगल्या धावा येताना पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे आपण उल्लेख करायचा झाला तर श्री वाघोबा मित्रमंडळ तिवरी आयोजित आपण बघितलं तर मंदिर जीर्णोद्धार सोहळ्यासाठी आपण बघितलं तर नक्कीच देखील आपण पाहू शकतो की सहकार्य मिळालेलं आहे. खास करून सचिनजी तिवारी साहेब यांच्या माध्यमातून खास करून वाघोबा मंदिराच्या कार्यासाठी आपण पाहिलं तर 21,000 रुपयाची देणगी त्यांच्या माध्यमातून देखील आहे. पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करूया. थँक्यू सो व्हेरी मच सचिनजी तिवारी साहब, आपका ये बड़ा दिल, आपका ये बड़ा योगदान, फिर से हम आपको थैंक यू सो वेरी मच, दिल के गहराई से कहते हैं. हा बॉल पुन्हा एकदा उडवला हवेत, झेल निर्माण झालाय. आता झेल मात्र नाही सोडला जाणार. अतुल ठाकरे या वेळेला मात्र आपण बघितलं तर जी चुकी केली होती सुधारली गेली आहे. आधी आपण बघितलं तर एक जीवनदान, अतुल ठाकरे मात्र आपण बघितलं एक विध्वंस घातक खेळाडू आणि त्याला बाद केलंय. जीवदानी गिरीज संघ आता मात्र आपण बघितलं तर इथे पुढे नक्कीच येताना बघायला मिळू शकतोय, कारण की योगेश स्ट्रगल करतोय आणि अतुलची विकेट, कारण या विकेटने पाहिलंय आपण की किती प्रभाव टाकलाय संपूर्ण संघांवर. आणि या क्षणाला आपण बघितलं तर मग विकेट मोठी अतुल ठाकरेची गॉन. माझ्या इष्टाची अजून आहे चर्चा, जशी तू माझी अर्ची अन मी ग तुझा परशा. थँक्यू डीजे. धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या धावा आहेत फक्त आपण बघितल्या तर 2 धावा. अतुलची विकेट सस्त्यामध्ये मिळणं म्हणजे तुम्हाला लॉटरी लागण्यासारखं आहे. हो, कारण की अतुल सारखा खेळाडू जर थोडा वेळ मैदानाच्या आतमध्ये थांबला ना तर काय करू शकेल हे तुम्हाला देखील माहिती आहे आणि दर्शवलं. आणि जीवदानी गिरी संघाला देखील माहिती आहे या विकेटचं महत्त्व काय आहे. इनरेज आपण पाहिली आहे, फाईन लेगला बीट केलाय, बॉल जाईल मागे 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 आणि धावा येतील इथे 4. चौकार चौकार आणि धावसंख्या मात्र वाढली गेली आहे. धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचली गेली 6च्या आकड्यावर. आकाश आकाश धाणवी आपण बघितलं बॉलिंग ट्रॅकवर. आतापर्यंत त्यांची बॉलिंग जर आपण बघितली तर पहिल्या बॉलवर विकेट, त्यात नंतर आपण बघितलं की चौकार. थोडासा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. साईनाथजी जाबर यांना रिक्वेस्ट करते की प्लीज आमच्या अतिथी कक्षामध्ये या विद्यमान सरपंच रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला नम्र विनंती आहे. साईनाथजी जाबर साहेब आपण या आमच्या अतिथी कक्षामध्ये या, तुम्हाला ही नम्र विनंती करतो मी पुन्हा एकदा. बघा मैदानाच्या आतमध्ये आता बघितलं तर धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 7. अकोटप्याची लेन पूल केलाय, फिल्डर आले तिकडे, प्रयत्न केले, प्रयत्नाचे पराकाष्ठ, चेंडू थांबेल का तर नाही असं उत्तर मिळेल आणि चेंडू चाललाय हातातून निसटून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4. चौकार. विश्लेषण करायचं झालं तर या ओव्हरमध्ये बाउंड्रीजची गरज आहे. अतुलची विकेट मिळाली आहे परंतु 2 बाउंड्रीज. एकदा आपण बघितलं लॉंग स्टॉप दिशा, त्यात नंतर आपण बघितलं की मग मिड विकेटला मिसफील्डचा प्रत्यय पाहायला मिळाला. 2 चौकार. बनवला या वेळेला लॉंग लेगचं क्षेत्र, कोटप्याची लेन, वेट अँड वॉच केलेला योगेशना बिग ब्लास्ट, 1 बाउंड चेंडू सीमा पार. मिळतील धावा पूर्ण 4. पुढील चेंडू पाहतोय आपण.
हो, थोडासा बॉडीच्या जवळ येणारा बॉल हा पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा मनसुबा पूर्ण होताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण बघितलं तर जे आम्हाला मान्यवर लाभले गेले सचिनजी तिवारी साहेब त्यांच्या माध्यमातून देखील वाघोबा मंदिराच्या नक्कीच जीर्णोद्धार सोहळ्यासाठी आपण बघितलं आणि मंदिराच्या नक्कीच बघितलं तर उभारण्यासाठी देखील एक ज्याप्रमाणे 21,000ची देणगी आणि नक्कीच आपण बघितलं की त्यांना देखील आपण पाहिलं की हे निमंत्रण आपण बघितलं तर हे दिलं जात आहे. आपण पाहतोय ऑन स्क्रीनवर धावफलकावर धावा आहेत 16. सचिनजी तिवारी साहेब त्यानंतर आपण बघितलं तर गुरुदेव सिंग साहेब आणि ऋषभजी बदोनी साहेब इथे उपस्थित आहेत आणि हे निमंत्रण देखील त्यांना दिलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून खास करून श्री वाघोबाच्या मंदिरासाठी आपण बघितलं तर मग हे 21,000 रुपयाची देणगी देखील आलेली आहे. नक्कीच आपण बघू शकताय. हा नक्कीच हे निमंत्रण दिलं जाते. चला आता जाऊया आपण साईनाथजी जाबर साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण हा आदर सत्कार मान सन्मान हा करूया. मान सन्मान पुन्हा एकदा मी करतोय. एक चांगले व्यक्तिमत्व साईनाथजी जाबर त्यांचा मान सन्मान हा केला जातोय. चला आपण मान सन्मान सोहळ्याकडे वळतोय. साईनाथजी जाबरची असते आणि नक्कीच तिथे आपण बघितलं तर तरुण पिढीला आपण बघितलं ट्रेन करण्याचं कार्य देखील करता येतं आणि हा त्यांचा आदर सत्कार ॲज अ खेळाडू आणि एक आपण बघू शकतो एक चांगलं व्यक्तिमत्व हा त्यांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा केला जातोय. विद्यमान सरपंच सन्माननीय श्री रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या शुभ हस्ते हा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान केला जातोय. जाऊया मैदानाच्या दिशेने जर आपण पलटलं तर तिकडे काय झालं नेमकं तर मग बॅटर बाद झालेले आहेत. आपण पाहिले तर मिस्टर वैभव दळवी आणि आत्ता त्यांच्या जागेवर येत आहेत खेळण्यासाठी मिस्टर अजय कानात. अजय कानात आलेत. योगेश बरब मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजीची अपेक्षा. हा बॉल मात्र खेळला जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. राकेश चौधरी आपण पाहिले तर या टीममध्ये त्यांचं आगमन होताना पाहायला मिळालंय कारण की एक भरोशाचा खेळाडू आहे. थैंक यू सो वेरी मच सचिन जी तिवारी साहब. थैंक यू सो वेरी मच गुरुदेव सिंह साहब एंड थैंक यू सो वेरी मच ऋषभ बदोनी साहब. आप आए और हमारी श्रृंखला की शान बढ़ाई और हमारी श्रृंखला के लिए आपने जो बड़ा दिल दिखाया आपके लिए थैंक यू सो वेरी मच हम जरूर कहेंगे. आपटून टाकलेला होता हा बॉल मात्र खेळायचा होता. कानात जवळून सिटी वाजवत जात असताना हा बॉल काहीतरी सांगून गेलाय बॅटरला की जागते रहो आणि नक्कीच आपण बघितलं की आत्ता अलर्ट राहावं लागेल बॅटरला कारण की ह्या प्रकारची गोलंदाजी तर होणार. या ओव्हरमध्ये चेंडू कंप्लीट झालेत. 3 बॉल आणि त्यानंतर हा बॉल बाउन्सर होता. बॅटचा एज संतोषच्या हातामध्ये. अजय आउट. थँक्यू सो व्हेरी मच दिनेशजी किनी आपण देखील थँक्यू सो व्हेरी मच आपण देखील आमच्या स्पर्धेला वेळ दिला त्याबद्दल आपले देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. पुढे जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस होता. शफल खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इकडे आपण बघितलं तर नेमकं काय झालंय लेग बायचा मात्र इथे इशारा मिळतोय. धाव संख्या पाहिली आपण जर पोहोचली जाते 19च्या घरामध्ये 19 रन स्कोर बोर्डवर आपण जर बघितलं तर या बॉल आतापर्यंत या ओव्हरमधले चेंडू किती झालेत 5 म्हणजे धावसंख्या भरपूर थांबवली आहे. अतुल ठाकरेला आपण बघितलं बाद केल्यानंतर किती इम्पॅक्ट पडतोय किती फरक पडतोय हे पाहायला मिळालंय. इथे आपण पाहिलं तर शफल आणि खेळण्याचा प्रयत्न केला परंतु नेमकं काय झालं की मिस केल्यानंतर बॅटरने लगेचच आपण बघितलं की वाईट बॉल्ससाठी आपण बघितलं तर इथे रिव्ह्यूची डिमांड केली आहे. रिव्ह्यू मात्र आपण बघितलं तर आता मात्र
बघितलाय बॅटरने आणि नक्कीच तो रिव्ह्यू मात्र आता यूज केला जाईल. म्हणजे जो आहे एक रिव्ह्यू आहे त्यांच्याकडे आणि त्याचा वापर होतोय. बॉलर मात्र नक्कीच मध्ये आहे त्यामुळेच आउटफील्ड अंपायर डिसिजन हे आम्ही मान्य करतोय. हेच आपण बघितलं तर फेअर आणि नक्कीच आपण बघितलं तर मग फेअर डिलिव्हरी लिगल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते आणि इकडे आपण जर बघितलं तर धावसंख्या सीमित ठेवली गेली आहे. एकोणीस धावा आहेत आणि जिंकण्यासाठी 20 धाव्यांचं लक्ष. असं वाटलं होतं की डेफिनेटली आपण एक चांगलं मोठं लक्ष बघायला मिळेल. मंचावर आगमन होताना आपल्याला बघायला मिळतंय. नक्कीच फोर्टी जय हनुमान मास्टर्स टिवरी संघाचे खेळाडू आदरणीय सन्माननीय माननीय श्री संदीपजी म्हात्रे साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम मनापासून स्वागत असेल साहेब आपलं. सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये आपण जर बघितलं तर या संध्याकाळच्या सत्रामध्ये जे आपल्याला लाभलेले हे प्रमुख पाहुणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरपंच उपसरपंच चषक आपण जर बघितलं ना तर जवळजवळ दुसऱ्या दिवसामध्ये असेल. उद्या तिसऱ्या दिवसाचा जर देखील उल्लेख करायचा उद्या तिसऱ्या दिवसामध्ये देखील चांगले संघ आहेत आणि चौथ्या दिवसांमध्ये देखील चांगले संघ आहेत. म्हणजेच आपण बघितलं तर जवळजवळ ही स्पर्धेमध्ये आपण बघितले तर 100 बडकर एक संघ कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर याच विभागातील टीम आपल्याला पाहायला मिळाला. वनदेवी स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा टीम आपण बघितली तर या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये अंतिम 4 मध्ये येणारी टीम आपल्याला बघायला मिळाली. आज देखील एक टीम इथे पुढे येताना आपल्याला बघायला मिळेल. कोणती टीम असेल आता पाहूया. या मॅचमध्ये जर नजर टाकली तर अपेक्षा भरपूर होत्या अतुल ठाकरेकडून, त्या भंग केल्यात. परंतु आता बॉलिंगचा मोठा रोल असेल बॉलरचा, कारण की जिंकण्यासाठी पाहिल्या पण तर फक्त आणि फक्त 18 मध्ये 20 धावा आणि त्या पुरेशा नाही आहेत या मैदानावर. कारण की आपण बघितल्या तर 4 ओव्हरमध्ये 60 पेक्षा धावा एक्सचेस होताना बघितल्या आहेत. बॉल अगदी समोर टाकलाय आणि बॅटर बीट केलाय, यष्टांच्या मधोमध सापडलाय आणि मात्र आपण बघितलं तर ओ माय गॉड डिसिजन मात्र आपण बघितलं तर पंचांनी बदललाय. आपण बघितलं तर मग की LBW साठी तर आपण पाहिलं तर पूर्णपणे बोट आकाशात गेलं होतं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा ते बदललं गेलं. आकाश दाखवला होता, परंतु पुन्हा एकदा आपण बघितलं की नको, डिसिजन खालीच केलंय. प्लेअर आहे एन. बॉडी जवळ पाहतोय आपण आकाश धानवीसाठी योगेश बरब बॉलिंग ट्रॅकवर. बघा 18 मध्ये 20 धावा चेस करायचे आहेत, पण बॉलिंग चांगली करावी लागेल. बॉलिंग चांगली करून तुम्हाला विकेट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. थोडंसं कठीण वाटतंय परंतु अशक्य नाही. क्रिकेटच्या पटल्यावर तुम्ही करू शकता, ही हिंमत ठेवायला हवी आहे. चांगली बॉलिंग जर केली तुम्ही तर या मॅचला देखील वाचू शकताय. परंतु योगेश आतापर्यंत आकाश यांचा खेळ बघितला आपण तर भरपूर सुंदर राहिला. सकाळच्या सत्रामध्ये 150 देखील त्यांनी कंप्लीट केली. समोर खेळला जातो हा बॉल, फिल्डर येतात तिकडे. चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते. निलेश यांच्या माध्यमातून कंप्लीट केली जाईल. 1 धाव आणि 1 धाव कधी आले तर जवळजवळ 3 बॉल नंतर आलेली 1 धाव. म्हणजेच प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला अशीच काही गोलंदाजी करावी लागेल किंवा 1 किंवा 2 तर तुम्हाला नक्कीच मॅच बनवू शकते. विकेट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. पण जिंतानी गिरीश संघ आपण बघितलं तर मग सस्त्यामध्ये विकेट देणारही नाही आहे. इथे काय झालंय, चेंडू मात्र खांद्यावर आदळलाय की कुठे लागलाय नक्कीच पाहावं लागेल. खांद्यावर लागलाय आणि तेच आपण पाहू शकतो की त्याच बॅटरनं देखील दर्शवलं गेलं आता की खांद्यावर लागलाय आणि
कीपरने कॅच केलेला होता कंप्लीट, परंतु नक्कीच तिथे आपण बघितलं तर धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट चेंडू मिळतोय. ही मॅच आपण बघितली तर बनवण्याचा प्रयत्न आहे डेफिनेटली योगेश आहेत आणि योगेशचे प्रयत्न मात्र सक्सेस होताना पाहायला मिळत आहेत. अपटून टाकलेला फाईन लेगला मिस्टेक, गलती से बनावला मिस्टेक. फाईन लेगच्या हातातून बॉल सुटला, निसटला आणि बाउंड्रीच्या पलीकडे 4 धावा. थँक्यू डीजे. चिंतामणी स्पोर्ट्स उमेलापाटा टीमचे विशाल आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधा. इकडे आपण जर बघायचं झालं तर जवळजवळ पहिल्या ओव्हरचा खेळ हा कंप्लीट होताना बघायला मिळाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये फलकावर धावा येताना पाहायला मिळत आहेत. 7 धावा म्हणजेच आता जिंकण्यासाठी 7 धावा आलेल्या आहेत. आता आपण बघितलं तर बा 6 डेफिनेटली आपण बघितलं की पुन्हा एकदा आमच्याकडे जर आपण बघितलं तर मिस्टेकने 7 पोचवले होता आणि सांगितलं की 6 आहेत. 6 आहेत ना, 6 आहेत हे आमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवलं गेलं आहे. जिंकण्यासाठी 14 हव्या असतील, 12 मध्ये 14. अकोटप्याची लेंथ, शॉर्ट पिच लेंथ अतुलची मात्र उडवली आहे. बॉल चाल बाउंड्रीच्या पलीकडे, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी 6 समोर टाकलेला बॉल स्ट्रेट केला जातोय. वैभव पाहतोय तिकडे आपण बघितलं तर फोल्डिंग करताना आपल्याला जर बघायला मिळाले आणि सिंगल मिळेल. 7 धावा आता हव्या असतील जिंकण्यासाठी. आपण बघितलं तर धावफलकावर 13 झाल्यात, 10 चेंडू आणि 7 धावा. लेग स्टंपच्या जवळ पिचिंग, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय आणि त्यामुळेच आपण बघितलं की एक्स्ट्रा अतुलच्या साठी आपण बघितलं तर हा मॅच नाही राहिला, कारण की बॅटिंग देखील झाली नाही आहे आणि बॉलिंगवर देखील आपण बघितलं त्यांना मार पडतोय. 6 धाव्यांची गरज आहे, 10 चेंडू आणि 6 धावा. 6 धावा हवेत आणि झाल्यात. मॅच संपलाय, मॅच जिंकलाय, मॅच फिनिश केलाय आकाश दानवीच्या या बॅटिंगने आणि जबरदस्त आपण पाहिलं तर फॉर्म मात्र दर्शवला गेलाय याही मॅच मध्ये. आकाशने जी 50 कंप्लीट केल्यानंतर आपण पाहिलं तर आपला खेळ उंचावला गेलाय आणि आपल्या संघाला मात्र पुढे घेऊन जाताना पाहायला मिळालाय. डेफिनेटली आपण पाहिलं तर ग्रेट वर्क. मागील 2 सीझनचा चॅम्पियन राहिलेला टीम आहे आणि कदाचित याही सीझन मध्ये आपण बघितलं तर तो कारनामा करण्याच्या त्या अनुषंगाने वाटचाल आपल्याला करताना बघायला मिळतोय.